सर आपने लास्ट लेक्चर में कितने सेक्शंस कंप्लीट किए थे? 106. 106 तक कंप्लीट हुए थे। Yes. थैंक यू। That lecture we completed right of private defense, section 96 to 106. ओके सर, थैंक यू। Okay, let's start. यस सर। There are 8 participants. Okay, there are. Today we are discussing about the new chapter of IPC. That is chapter number 5. Chapter number 5. Name of that chapter is abatement. 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 Once again, I repeat the spelling of abatement. 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 In Marathi, we call that प्रोत्साहन करणे. प्रोत्साहन करणे गुन्ह्यास, गुन्हा क्राइम करण्यास मदत. टू हेल्प, टू असिस्ट, टू एड टू क्राइम. गुन्ह्यास प्रोत्साहन देणे, गुन्ह्यास मदत करणे. एक पर्सन काय करतोय, गुन्हा करतोय आणि त्या पर्सनला तो गुन्हा करण्यासाठी एक दुसरा पर्सन काय करतोय, मदत करतोय, एड करतो. एड मदत, असिस्ट मदत, हेल्प मदत. जो मदत करतोय पर्सन, तो पर्सन पण काय झाला, लायबल फॉर पनिशमेंट अंडर द हेडिंग ऑफ दिस चॅप्टर, अंडर द हेडिंग ऑफ दिस ऑफेन्स. दॅट ऑफेन्स नेम इज अबेटमेंट. That offense name is abatement. Once again I repeat, today we are discussing about the new chapter number 5 of Indian Penal Code 1860. 1860 इंडियन पिनल कोड. त्याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 5 आपण डिस्कस करणार आहे आज. तर त्या चॅप्टर नंबर 5 देयर आर सेक्शन डील्स विथ there are number of section, following number of sections, that is section number 107, 107, section number 107 to 120, 120, 107 ते 120, 107 to 120 deals with the offense of abatement. ऑफेन्स ऑफ अबेटमेंट. हा जो अबेटमेंट नावाचा ऑफेन्स आहे, हा ऑफेन्स डील करतोय कुठले सेक्शन, 107 ते 120, 107 to 120. नेम ऑफ दॅट ऑफेन्स इज अबेटमेंट. प्रोत्साहन करणे, गुन्ह्यास मदत करणे, गुन्ह्याला काय करणे, एड करणे, हेल्प करणे, असिस्ट करणे, फॅसिलिट करणे. ओके. देन ॲबेटॉर, जो पर्सन ॲबेटमेंट करतो, जो पर्सन गुन्ह्यास मदत करतो. गुन्हा करणारा वेगळा आणि त्याला मदत करणारा पर्सन वेगळा. मग जो पर्सन मदत करतो, ॲबेटॉर म्हणायचं त्याला, ॲबेटॉर. पहा, ॲबेटॉर जो मदत करतो तो ॲबेटॉर इज लायबल फॉर पनिशमेंट ऑफ ऑफेन्स अबेटेड. मग ज्या पर्सनने जो गुन्हा अबेटमेंट केलेला आहे, मदत केलेला आहे, फॉर एक्झाम्पल एने अबेटमेंट केले बी ला टू मर्डर सी. एने अबेटमेंट केलेलं आहे बी ला आणि बी ने काय केलेलं आहे, मर्डर, त्या अबेटमेंटनुसार सी चा मर्डर केलेला आहे. इथं सी तर काय आहे, लायबल फॉर पनिशमेंट फॉर मर्डर. परंतु हा जो ए आहे, हा ए काय झाला, लायबल फॉर पनिशमेंट ऑफ ऑफेन्स ऑफ अबेटमेंट. जी पनिशमेंट त्या बी ला मिळणार आहे सीचा मर्डर करण्यासाठी, तीच पनिशमेंट ह्या ए ला पण मिळणार आहे. कारण ए कोण झाला, ॲबेटॉर झाला, ॲबेटॉर. आणि हा बी कोण झाला, ॲबेटेड पर्सन झाला. बीने तर ऑफेन्स केलेलाच आहे, 302 खाली त्याला पनिशमेंट होणार. पण तो हा जो ए आहे, हा ॲबेटॉर आहे, ह्या ॲबेटॉरला पण तीच पनिशमेंट होणार आहे. ओके. दिस सेक्शन, फर्स्ट सेक्शन डील्स विथ सेक्शन नंबर 107, 107 वरती हेडिंग द्या, सेक्शन नंबर 107, अबेटमेंट ऑफ थिंग. अबेटमेंट ऑफ थिंग, THING, अबेटमेंट ऑफ थिंग. आता काय आहे की हा जो सेक्शन आहे 107, दिस सेक्शन डील्स विथ this concept. That concept name is abatement of thing. Abatement of thing dash, a person abate, one person abate to another person, a person abate to doing a thing, एक पर्सन दुसऱ्या पर्सनला एक थिंग, एक गोष्ट करण्यासाठी अबेटमेंट करतोय. थिंग, हू डॅश, हू डॅश, नेक्स्ट लाइन, first, next line, first instigate any person
टू डू दॅट थिंग, इन्स्टिगेट्स प्रोत्साहन करणे, इन्स्टिगेट्स एनी पर्सन, इन्स्टिगेट्स प्रोत्साहन करणे, चितावणे उत्तेजित करणे, इन्स्टिगेट्स एनी पर्सन टू डू दॅट थिंग म्हणजे इथं फर्स्ट काय अबेटमेंट मध्ये एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इन्स्टिगेट करतो, चिथावतो, चिथावणी देतो, प्रवृत्त करतो, प्रोत्साहित करतो. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला एक थिंग टू डू करण्यासाठी, एखादी थिंग करण्यासाठी प्रोत्साहित करतो. टू डू दॅट थिंग, इन्स्टिगेट टू डू दॅट थिंग. Secondly, engages with one or more other person or persons. किंवा सेकंड अबेटमेंट कसं होतं पहा थिंगचं, की एंगेजेस वन ऑर मोर, एक किंवा एक पेक्षा जास्त पर्सन एंगेज आहेत, एकत्रित आलेले एंगेज आहेत इन एनी कॉन्स्पिरसी, त्या कॉन्स्पिरसी मध्ये, कॉन्स्पिरसी कट कारस्थान, कट रचने, कॉन्स्पिरसी CONSPIRACY, कॉन्स्पिरसी. एक किंवा एक पेक्षा जास्त पर्सन काय झालेले आहेत, एंगेज झालेले आहेत, एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी एक कॉन्स्पिरसी केलेली आहे, कॉन्स्पिरसी फॉर डुईंग दॅट थिंग. आणि त्या कॉन्स्पिरसीनुसार, त्या कट नुसार ती थिंग करायची, त्यांना ती गोष्ट करायची. टू डू फॉर डुईंग दॅट थिंग इफ अन ऍक्ट अँड इलिगल ओमिशन टेक्स प्लेस. मग ती ऍक्ट झाली असेल, त्या कटाप्रमाणे, त्या कॉन्स्पिरसी प्रमाणे ती ऍक्ट झाली असेल किंवा ती इलिगल ओमिशन झाला असेल. एकतर ती ऍक्ट झाली असेल किंवा ते इलिगल ओमिशन झालं असेल. टेक्स प्लेस झालं इन परश्युअन्स ऑफ कॉन्स्पिरसी, जशी त्यांची कॉन्स्पिरसी ठरली त्याप्रमाणे, जसं त्यांचा कट ठरला होता त्याप्रमाणे ती गोष्ट झालेली आहे. इन ऑर्डर टू डुईंग दॅट द थिंग, आणि जशी गोष्ट त्यांची ठरली त्याप्रमाणे ती गोष्ट त्यांनी सर्वांनी केलेली आहे. असं सेकंडली, त्या सर्वांनी ती गोष्ट केलेली आहे. म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त पर्सन एकत्रित आलेले आहेत, त्यांनी कॉन्स्पिरसी केली, एंगेज झाले, कॉन्स्पिरसी केली आणि त्या कॉन्स्पिरसीनुसार ती इलिगल ऍक्ट केली किंवा ते इलिगल ओमिशन केलं. मग त्यांनी काय केलं, हा जो ऑफेन्स आहे अबेटमेंट ऑफ अ थिंग हे केलं. सेकंडली नाही, थर्डली इंटेन्शनली हेतुपूर्वक, हेतुपुरस्कर, इंटेन्शनली एड्स, AIDS, इंटेन्शनली एक पर्सन दुसऱ्या पर्सनला एड करतो, मदत करतो, इंटेन्शनली हेतुपुरस्कर. बाय अन ऍक्ट, आणि ते मदत कशासाठी आहे, टू डू दॅट ऍक्ट, एखादी कृती करण्यासाठी, एखादी ऍक्ट करण्यासाठी, किंवा इलिगल ओमिशन, करण्यासाठी एक पर्सन दुसऱ्या पर्सनला काय करतोय, इंटेन्शनली एड, मदत, AIDS, एड्स, मदत, टू डुईंग दॅट थिंग. आणि मग ती थिंग त्याप्रमाणे ती एड केली, त्याप्रमाणे ती थिंग झाली, तर ती काय झाली पहा, तर ते काय झालं, अकॉर्डिंग टू सेक्शन 107 अबेटमेंट ऑफ थिंग झालं. ओके, इन सिंपल, फर्स्ट हियर वी डिस्कसिंग अबाउट द सेक्शन 107 आता आपण डिस्कस केला. त्याच्यामध्ये काय, ह्या 107चं टायटल आहे, टायटल पहा, अबेटमेंट ऑफ अ थिंग. सिंपल आहे, अबेटमेंट प्रोत्साहन देणे, अबेटमेंट ऑफ अ थिंग ती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे. मग इथं आपण 3 पार्ट केले. फर्स्ट पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, इन्स्टिगेट एनी पर्सन टू डू दॅट थिंग. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इन्स्टिगेट करतो, प्रोत्साहन देतो, चितावणी देतो, प्रवृत्त करतो. इन्स्टिगेट वन पर्सन टू अनदर पर्सन, इन्स्टिगेट एनी पर्सन. तो हे झाली फर्स्ट, एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इन्स्टिगेट करत. सेकंड, एंगेजेस विथ वन ऑर मोर पर्सन ऑर पर्सन्स, की एक किंवा एक पेक्षा जास्त पर्सन काय झालेले आहेत, एंगेजेस झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी कॉन्स्पिरसी केलेली आहे, कट केलेला आहे. आणि त्याप्रमाणे जी कॉन्स्पिरसी मध्ये थिंग ठरली होती, जी गोष्ट ठरली होती, ती गोष्ट त्यांनी केलेली आहे. सेकंडली, आणि थर्डली इंटेन्शनली एड, किंवा एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इंटेन्शनली हेतुपुरस्कर मदत करतोय, इंटेन्शनली एड बाय अन ऍक्ट, ती गोष्ट करून, बाय अन ऍक्ट किंवा अन इलिगल ओमिशन, किंवा एखादं इलिगल ओमिशन करून.
एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इंटेन्शनली एड करतो. तर ते झालं अबेटमेंट ऑफ थिंग अकॉर्डिंग टू सेक्शन 107. अबेटमेंट ऑफ अ थिंग अकॉर्डिंग टू सेक्शन 107. नेक्स्ट एक्सप्लेनेशन. इथं एक्सप्लेनेशन पाहूया. अ पब्लिक ऑफिसर, ए नावाचा एक पब्लिक ऑफिसर आहे, इज अथोराइज्ड बाय वॉरंट ऑफ अ कोर्ट ऑफ जस्टिस टू अप्रिहेंड झेड. आणि ह्या ए कडे झेडला अरेस्ट करायचंय असं एक वॉरंट आहे. हा ए कोण आहे? हा ए आहे पब्लिक ऑफिसर आहे. पब्लिक ऑफिसर आहे ए नावाचा व्यक्ती, आणि त्याच्याकडे काय वॉरंट ऑफ अरेस्ट, अथोराइज्ड वॉरंट, त्याच्याकडे अथोराइज्ड वॉरंट आहे, आणि त्या वॉरंटनुसार तो अप्रिहेंड करू शकतो, अटक करू शकतो. कोणाला? झेड नावाच्या व्यक्तीला. झेड नावाच्या व्यक्तीला अप्रिहेंड झेड. बी नोईंग दॅट फॅक्ट. आणि एक बी नावाचा व्यक्ती आहे, सामान्य नागरिक आहे, तो काय करतोय पहा, नोईंग द फॅक्ट. त्या बी ला काय माहिती आहे? बी ला माहिती आहे, बी नोईंग द फॅक्ट सी इज नॉट झेड, की जो सी नावाचा व्यक्ती आहे तो झेड नाहीये. सी नावाचा व्यक्ती झेड नाहीये हे बी ला माहिती आहे. ओके. विलफुली रिप्रेझेंट. तरी पण हा बी सामान्य नागरिक काय करतोय? विलफुली रिप्रेझेंट करतो. माहित असताना पण चुकीचं काय करतो? रिप्रेझेंट करतो. कोणाला? ह्या ए ला. विलफुली रिप्रेझेंट टू ए. ह्या कोर्टाचा जो ऑफिसर आहे, पब्लिक ऑफिसर आहे, त्या ए ला हा बी काय करतोय? विलफुली रिप्रेझेंट करतो, दाखवतो दॅट सी इज झेड. आणि त्या कोर्टाच्या ऑफिसरला सांगतो की हा जो सी नावाचा व्यक्ती आहे तोच झेड आहे, असं त्या कोर्टाच्या ऑफिसरला सांगतो. मग आता कोर्टाचा ऑफिसर कोणाला अटॅक करेल? त्याला तर झेडला अटॅक करायचं होतं, परंतु हा बी काय म्हणतोय की हा जो सी आहे तो झेड आहे. मग तो काय करेल? ह्या सी लाच अटॅक करेल. पहा, अँड देअर बाय इंटेन्शनली कॉजेस ए अप्रेंडेड सी. म्हणून ह्या ए नी अटक कोणाला केलेली आहे? सी ला अटक केलेली आहे. ओके. हिअर बी अबेट्स बाय इन्स्टिगेशन. म्हणजे बी ने कुठला ऑफेन्स केलेला आहे? बी ने अबेट्स बाय इन्स्टिगेशन. बी ने काय केलेलं आहे? अबेटमेंट केलेली आहे. कसं? इन्स्टिगेशन, प्रवृत्त केलेलं आहे. म्हणजे त्याला विलफुली त्यांनी मिसरिप्रेझेंट केलंय, की त्याला माहित होतं की हा झेड नावाचा व्यक्ती आहे, सी नावाचा व्यक्ती आहे, तो झेड नाहीये. तरी पण ह्या कोर्टाच्या ऑफिसरला सांगितलं की तोच झेड आहे, सीच झेड आहे असं सांगितलंय, आणि सी ला अरेस्ट करायला त्यांनी इन्स्टिगेट केलं. प्रवृत्त केलं. इन्स्टिगेट केलं, प्रवृत्त केलं. बाय इन्स्टिगेशन ऑफ अप्रेन्शन ऑफ सी. मग इथं बी इज लायबल. बी हा ऑफिसर कोर्टाचा ए लायबल होईल का? नाही, कारण त्यांना काय झालेलं आहे, त्यांनी बी ने जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ऍक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे जो बी आहे तो काय करतोय? ह्या ऑफेन्ससाठी लायबल आहे. पहा, हिअर बी अबेट्स. बी ने अबेटमेंट केलेली आहे. बी अबेट्स बाय इन्स्टिगेशन. कशी? बाय इन्स्टिगेशन करून टू अप्रेन्शन ऑफ सी. सी ला काय केलेलं आहे? अप्रेन्शन झालेलं आहे. सी ला काय झालेलं आहे? अटक झालेली आहे, तुरुंगवास झालेला आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया. इथे एक प्रिन्सिपल पाहूया आपण नंतर. प्रिन्सिपल अँड स्कोप ऑफ अबेटमेंट. आता हे आपण अबेटमेंट हा चॅप्टर स्टार्ट केला आहे, तर त्याचं प्रिन्सिपल काय आणि त्याचा स्कोप काय हे पाहूया. क्राईम मे बी कमिटेड बाय सिंगल पर्सन. एक क्राईम आहे आणि तो क्राईम एकतर सिंगल पर्सन करेल, ऑर टू ऑर मोर पर्सन्स, किंवा दोन पेक्षा जास्त पर्सन करू शकतात. एक तर सिंगल पर्सन करू शकतो, किंवा दोन पेक्षा जास्त पर्सन काय करू शकतात? तो ऑफेन्स करू शकतात. ओके. when several persons are associated with commission of crime. मग सपोज एक नंबर ऑफ पर्सन्स आहेत, सेव्हरल पर्सन्स आहेत, एक पेक्षा जास्त पर्सन्स आहेत, ते काय होतील? पर्सन्स असोसिएटेड, एकत्रित आलेत विथ द कमिशन ऑफ क्राईम करण्यासाठी एकत्रित आले. द डिग्री ऑफ कल्पेबिलिटी इच विल बी डिपेंड ऑन द मोड ऑफ हिज पार्टिसिपेशन इन क्राईम. मग त्यांची डिग्री ऑफ पार्टिसिपेशन, मग त्यांनी किती प्रमाणात पार्टिसिपेशन केलं हे त्यांनी त्या क्राईम करत असताना कुठल्या ऍक्ट केलेल्या त्याच्यावरती ठरवलं जाईल. फॉर एक्झाम्पल 10 पर्सन्स आहेत, 10 दरोडेखोर आहेत, डेकॉइट्स आहेत, आणि डेकॉइट्सने काय केलेलं आहे? डेकॉइट्सने ह्या 10 दरोडेखोरांनी काय केलेलं आहे? एक दरोडा केलेला आहे सपोज. तर त्या 10 जणांपैकी एकाने जीप आणली, एकाने काय केलं? बाकीचे वेपन्स आणले, एकाने काय केलं? ते जी काय व्हेकल आहे ते व्हेकल घेतलं, बाकीच्यांनी काय केलं? ते सगळं जे काय ऑर्नामेंट्स आहेत ते घेतले. म्हणजे प्रत्येकाचं डिव्हिएडिशन वर्कचं वेगळं झालं. एक जण गाडी चालवतो, एक जण पहारा देतो,
एक जण मिसलीड करतो बाकीच्या पोलीस ऑफिसरला वगैरे, असं हे 10 जणांनी सर्व ते प्री प्लॅन केली गोष्ट. मग इथं प्रत्येकाचा जो रोल आहे तो वेगळा वेगळा आहे. मग त्याच्यामुळे त्यांचं पार्टिसिपेशन वेगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे त्यांची काय ऍक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट आहे ते त्याच्या पार्टमध्ये जेवढे पार्ट त्यांनी केलं त्याच्यावरती त्याचं कल्पेबिलिटी ठरते, त्याचा दोषी ठरतो. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलं बा, कमिशन ऑफ क्राईम, डिग्री ऑफ कल्पेबिलिटी म्हणजे त्याची दोषची जी काही डिग्री आहे ती त्याच्या पार्टिसिपेट वरून ठरली जाते. इच विल बी डिपेंड्स ऑन द मोड ऑफ पार्टिसिपेशन इन क्राईम, की त्यांचा पार्टिसिपेशन किती होते, त्या क्राईम मध्ये पार्टिसिपेशन किती आहे त्याच्यावरती ठरते. लॉ रिकॉग्नाइज अ ग्रेडेशन, मग लॉ ग्रेड करेल त्यात ग्रेडेशन ऑफ गिल्ट बेस्ड ऑन द व्हरायटी ऑफ वेज. मग वेगवेगळे असे मार्ग आहेत की त्या मार्गावरून तो पर्सन, त्याच्या ग्रुप ऑफ पर्सन, त्यामध्ये किती जणांनी जास्त त्याची ग्रिव्हेट केलेलं आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात ऑफेन्स केलेला आहे किंवा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे, किती पॅसिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे हे ठरलं जाईल. इन विच पर्सन माइट बी असोसिएटेड इन द ऍक्ट ऑफ क्राईम, की ते सर्व ऍक्ट ऑफ क्राईम मध्ये आहेत आणि त्याच्यावरती ते ठरवलं जाईल की कृती. फॉर एक्झाम्पल 5 जणांनी जर सपोज हे दरोडा टाकत असताना त्यातल्या 3 जणांनी एक मर्डर केला असेल तर त्यांची डिग्री वेगळी, आणि सपोज बाकीच्यांनी एकाने फक्त जीपच चालवलेली आहे, एखाद्या ते व्हेकल चालवलेलं आहे तर त्याची डिग्री वेगळी. ओके. लायबिलिटी अंडर दिस चॅप्टर ऑफ अबेटमेंट ऑन द बेसिस ऑफ द प्रिन्सिपल ऑफ क्राईम वुड बी पॉसिबल बट सपोर्ट अँड एनकरेजमेंट रिसिव्ड फ्रॉम अदर. की इथं काय एक प्रिन्सिपल आहे आणि ह्या प्रिन्सिपलनुसार हे अबेटमेंट हे ठरलं जातं की हे क्राईम पॉसिबल झाला, मदत केली म्हणून पॉसिबल झालेला आहे. म्हणून जो मदत करतो, जो एड करतो, जो अबेटमेंट करतो तो पण तितकाच दोषी आहे, असं हे सिंपल प्रिन्सिपल आहे. सपोज त्यांनी जर मदत केली नसेल तर हा ऑफेन्स झाला नसता. म्हणून जो मदत करणार आहे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेट ज्यांनी केलेला आहे, त्यांनी ऍक्च्युअल रोल केलेला आहे, तो तर लायबल आहेच, परंतु ज्यांनी मदत पण केली नाही तो पण काय झालेला आहे, क्रिमिनली लायबल असलाच पाहिजे असं हे प्रिन्सिपल सांगतं. कारण त्यांनी जर मदत केली नसतील तर हा ऑफेन्सच झाला नसता. असं हे सिंपल लॉजिक आहे, सिंपल प्रिन्सिपल आहे. दो द नॉट ऍक्टिव्हली कोऑपरेटिंग द क्राईम, की काही पर्सन्स फक्त अबेटमेंट करतात, ऍक्टिव्हली कोऑपरेट करत नाहीयेत, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाहीयेत. कोऑपरेट इन क्राईम, स्टील प्रिपेअर ऑन ग्राउंड, परंतु ते ग्राउंड निर्माण करतात, ती तशी परिस्थिती निर्माण करतात. स्टील प्रिपेअर अ ग्राउंड, ते ग्राउंड निर्माण करतात टू फॅसिलिटेट द कमिशन, आणि ते असं ग्राउंड करतात की त्याच्यामुळे फॅसिलिटी प्रोव्हाइड झाली पाहिजे, त्याच्यामुळे काय झाली पाहिजे, मदत निर्माण झाली पाहिजे, ती कमिशन ऑफ क्राईम होण्यासाठी मदत निर्माण झाली पाहिजे, असं ते काय करतात, ग्राउंड निर्माण करतात, अशी परिस्थिती निर्माण करतात. त्याच्यामुळे पहा, सच ॲज कोड पेनलाइज ऑल, म्हणून हा जो कोड आहे आपला इंडियन पिनल कोड, हा कोड काय करतो, पिनलाइज ऑल, त्या सर्वांना काय करतोय, पिनलाइज करतो, दंड देतो, पिनलाइज ऑल अदर कमिशन ऑफ अ क्राईम. आणि त्याच्यामुळे जो क्राईम झाला त्या क्राईममुळे जो काय क्राईम झाला त्याची जे काय पनिशमेंट आहे, जी काय लायबिलिटी आहे, ती लायबिलिटी सर्वांना ऍप्लिकेबल होते, असं हे सिंपल अबेटमेंटचं प्रिन्सिपल आहे. कारण ह्यांनी मदत केली नसती तर तो ऑफेन्स झाला नसता. म्हणून जो मदत करतो त्याला पण तितकाच तो दोषी आहे, तितकाच तो पनिशमेंटसाठी जबाबदार आहे. हे झालं प्रिन्सिपल आणि स्कोप. त्याच्यानंतर इंडियन लॉ मध्ये इंडियन लॉ आपल्या इंडियामध्ये इंडियन पिनल कोड नॉट मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन प्रिन्सिपल्स ऑफ आयदर फर्स्ट और सेकंड डिग्री. हे पहा, इंग्लंडमध्ये हे कसं ठरवलं जातं पहा, तिथे डिग्री आहे, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री. फर्स्ट डिग्री मध्ये त्यांनी सर्वांनी जर ऍक्च्युअल पार्टिसिपेट केलं असेल तर त्यांना वेगळी पनिशमेंट. इंग्लंड लॉ नुसार काय आहे की तिथं 2 त्यांनी डिवायडेशन केलेले आहेत. एक प्रिन्सिपल सांगितलेलं आहे की प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट डिग्री आणि सेकंड प्रिन्सिपल सांगितलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ अ सेकंड डिग्री. ही फर्स्ट डिग्री मधला जर तो ऑफेंडर असेल तर त्याला प्रोव्हाइड ग्रीवियस पनिशमेंट, मोर पनिशमेंट, आणि तोच पर्सन जर सेकंड डिग्री मध्ये असेल तर त्याला लेस पनिशमेंट असेल, त्याला थोडी लिनियंट पनिशमेंट असेल, कमी पनिशमेंट असेल, लेस पनिशमेंट असेल, असं इंग्लिश लॉ मध्ये फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री. परंतु इंडियामध्ये इंडियन पिनल कोडने काय सांगितलेलं पहा, इंडियन पिनल कोड डज नॉट मेक एनी डिस्टिंक्शन. परंतु भारतामध्ये असं फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री असं काही नाहीये, असं काही डिस्टिंक्शन केलेलं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर तेच उदाहरण घेऊया, डेकॉइट्सचं उदाहरण घेऊया.
डेकॉइट्स आहे किंवा एक बँक रॉबरी आहे. सपोज बँक रॉबरीचं उदाहरण घेऊया. एक बँक आहे आणि बँक मध्ये काय केलेलं आहे, एक रॉबरी करायची, दरोडा, बँक फोडायचं त्यांना. असं एक ते 7 जण आहेत, सपोज 7 जण आहेत आणि या 7 जणांनी एक कॉन्स्पिरसी केली, कट केला टू मेक थेफ्ट इन दॅट बँक, की त्या बँकेमध्ये चोरी करायची, ती बँक फोडायची. असं त्यांनी सपोज त्या 7 जणांनी काय केलेलं आहे, प्लॅन बनवलेला आहे. प्लॅन बनवला आणि त्या प्लॅन बनवल्यानुसार त्यांनी काय केलं, सर्व सामग्री काय केलेली आहे, एकत्र केलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, जे काही फावडे वगैरे आहेत ते आणलेले आहेत. त्याचबरोबर जे काही त्यांनी कटर वगैरे आहेत ते पण आणलेले आहेत. परत त्याबरोबर बाकीचे काही लागणाऱ्या त्यांच्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण आणलेले आहेत. त्याचबरोबर ते बँकेचा पैसा घेतल्यानंतर कुठली गाडी वापरायची ते पण त्यांनी गाडी आणलेली आहे. असं आहे, त्यातले सर्वांनी एक डिवायडेशन ऑफ वर्क केलं. त्याप्रमाणे त्यांनी बँक रॉबरी केलेली आहे. आता बँक रॉबरी केल्यानंतर इथं काय केलेलं आहे, सपोज प्रत्येकाने ऍक्टिव्ह पार्टिसिपेट केलं. मग इथं फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री भारतीय लॉ मध्ये नाही, इंडियन लॉ मध्ये नाही, इंडियन पिनल कोड मध्ये नाही. तर इथं सर्वजण काय झाले, लायबल फॉर सेम पनिशमेंट. जणू काय त्या सर्वांनी काय केलेलं आहे, ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन केलेलं आहे, असं इंडियन लॉ सांगतो. मग 7 जण आहेत, तर ते त्या 7 जणांनी फक्त एक जण त्यातला असा डिफेन्स घेऊ शकत नाही, असा डिफेन्स, असा बचाव घेऊ शकत नाही की मी फक्त ड्रायव्हिंग केलेली आहे, मी ऍक्च्युअल बँकेमध्ये गेलेलो नाहीये, मी फक्त काय केलेलं आहे, ह्या 6 जणांना घेऊन एका ठिकाणी घेऊन गेलेलो होतो फक्त, किंवा ह्या 6 जणांना घेऊन मी बँकेत आलेलो होतो गाडीत, असा तो डिफेन्स घेऊ शकत नाही. त्यांनी काय केलेलं आहे, ड्रायव्हिंग केलं असं फक्त मी तो फक्त मी ड्रायव्हिंग केलं हा डिफेन्स घेऊ शकत नाही. तो काय होऊ शकेल, तो पण जसं 6 जणांना पनिशमेंट आहे, that all punishment gives to all 6 dacoiter, then that punishment is also available to that 7 dacoits. 7व्याला पण तीच पनिशमेंट, सेम पनिशमेंट मिळणार. तिथं डिवायडेशन केलेलं नाही, फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री नाहीये. असा हा आपला इंडियन लॉ सांगतो, इंडियन पिनल कोड सांगतो की इथं डिवायडेशन केलेलं नाही. हा इंग्लंड लॉ मध्ये आहे फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री. मग इंग्लंड लॉ मध्ये कसं होईल, जो काय ड्रायव्हर आहे त्याला सेकंड डिग्री मध्ये येईल तो, आणि त्याला काय होईल, पनिशमेंट लेस होईल. परंतु इंडियन पिनल कोड मध्ये तसं नाहीये, हे सर्व काय इक्वल आहेत. जशी पनिशमेंट 6 जणांना तशीच ही 7व्या पर्सनला पण आहे, जरी त्याचा पॅसिव्ह रोल असेल, ऍक्टिव्ह रोल नसेल तरी पण. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं पाहूया की इंडियन पिनल कोड नॉट मेक अ डिस्टिंक्शन. इंडियन पिनल कोडने कुठलंही डिस्टिंक्शन बनवलेलं नाहीये, कुठलाही असं वर्गवारगी केलेली नाहीये बिटवीन अ प्रिन्सिपल आयदर फर्स्ट ऑर सेकंड डिग्री. मग तो फर्स्ट डिग्री असेल, सेकंड डिग्री असेल. ऑल दोज हू प्रेझेंट, जे सर्व प्रेझेंट आहेत, ऑल दोज हू प्रेझेंट ऍट द सीन, त्या सीनच्या वेळेस, त्या क्राईमच्या वेळेस जे काय सर्व प्रेझेंट आहेत ते सर्व प्रेझेंट सीन अँड पार्टिसिपेट, आणि त्यांनी जर पार्टिसिपेशन केलं असेल इन कमिशन ऑफ क्राईम, तो क्राईम करण्यासाठी इन कमिशन ऑफ क्राईम आर लायबल, ते सर्वजण काय झाले, लायबल झाले. आर लायबल वेदर ऍज द ऍक्च्युअल ऑफेंडर, एकतर ते ऍक्च्युअल ऑफेंडर असतील किंवा ऍक्च्युअल ऑफेंडर अंडर द स्पेसिफिक सेक्शन ऑफ अ कोड ऑर प्रोव्हिजन गव्हर्निंग जॉईंट अँड कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी, किंवा ते जॉईंट किंवा कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी नुसार ते पर्सन्स असतील, ते अटॅच झालेले असतील, तिथं थांबलेले असतील, जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी. त्यांनी ऍक्च्युअल क्राईम केला असेल किंवा ते जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी नुसार नुसतं ते कन्स्ट्रक्टिव्हली लायबल आहेत, तसे असतील. अकॉर्डिंग टू सेक्शन 34, अकॉर्डिंग टू सेक्शन 34 अँड 149 149 ऑफ IPC, ऑफ IPC, की हे सर्वजण काय होतील, इक्वली लायबल फॉर द सेम पनिशमेंट फॉर दॅट ऍक्ट, फॉर दॅट क्राईम विच हॅड बीन टूक प्लेस, की जो ऑफेन्स झालेला आहे त्या ऑफेन्ससाठी हे सर्वजण काय होतील, इक्वली लायबल होतील अकॉर्डिंग टू सेक्शन. जरी इवन दो दॅट offender are that persons are actively participated or passively participated, किंवा ओनली फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी, किंवा त्यांची फक्त कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी जरी अराईज झाली असेल तरी पण ते काय होतील, लायबल फॉर पनिशमेंट. ओके. नेक्स्ट such case deals with the chapter of abatement. मग इथं हा जो चॅप्टर आहे तो त्याच्याशी डील करतो, चॅप्टर ऑफ अबेटमेंट, सेक्शन 107 to 120 of IPC. On other hand, role played by individual is an accessory after the fact. इथं
हा जो चॅप्टर कशाशी डील करतोय की हा जो पर्सन आहे हा पर्सन कसा रोल प्ले करतोय ऍज अन ऍसेसोरी, मदत म्हणून रोल प्ले करतोय. आणि जो मदत करतो गुन्ह्याला, प्रोत्साहन करतो, गुन्ह्यास मदत करतो, प्रोत्साहन करतो, तो पर्सन. द कोड विल बी प्रोव्हाइड अ सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्स. माझी जी काय मदत आहे ती मदत पण काय एक सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्स आहे. सबस्टॅन्टिव्ह ठोस असा एक वेगळा ऑफेन्सेस आहेत. ओके. देन essential and meaning of abatement. Essential and meaning of abatement. Abatement means, abatementचा अर्थ असा आहे द इन्स्टिगेशन प्रोत्साहन करणे, प्रोत्साहन करणे, इन्स्टिगेट्स ऑफ अ पर्सन, एखाद्या पर्सनला इन्स्टिगेट करणे, ऑफ अ पर्सन टू डू, एखादी गोष्ट करण्यासाठी, टू डू. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इन्स्टिगेट करतोय, मग तो जो इन्स्टिगेट करतोय पर्सन तो झाला ॲबेटॉर, आणि ज्या पर्सनला इन्स्टिगेट केले तो झाला ॲबेटेड पर्सन. ॲबेटॉर, ॲबेटेड पर्सन. मग ॲबेटॉर ॲबेटेड पर्सनला इन्स्टिगेट करतो, प्रोत्साहन करतो, मदत करतो गुन्ह्यास, आणि त्याप्रमाणे हा ॲबेटेड पर्सन गुन्हा करतो. ॲबेटेड मीन्स अन इन्स्टिगेशन टू डू ऑर नॉट टू डू, एकतर एखादी गोष्ट कर किंवा एखादी गोष्ट करू नको, याच्यासाठी इन्स्टिगेशन. एखादी गोष्ट कर, जी ऑफेन्स आहे ती गोष्ट करायला लावली, आणि एखादी गोष्ट टाळतो, जी करायला पाहिजे होती ती टाळायला भाग पाडतो, इन्स्टिगेट करतो. ऍक्च्युअली जी पॉझिटिव्ह ड्युटी करायला सांगितली होती ती करू देत नाहीये, ती झाली इलिगल ओमिशन. इन अ सर्टन वे, मग ते वेगवेगळ्या मार्गाने, इन अ सर्टन वे ऑर एड, किंवा मदत करून, गिवन बाय सम पर्सन टू अनदर पर्सन, एक पर्सन दुसऱ्या पर्सनला एड करतो, बाय एड, AID, एड मदत, एड वन पर्सन सम पर्सन टू अनदर पर्सन ऑफ हिज ओन अकॉर्ड. आणि हा जो ॲबेटर आहे, हा ॲबेटर काय करतोय, कसा, ऑन हिज ओन अकॉर्ड. ओन अकॉर्ड म्हणजे त्याच्या इच्छेनुसार, अकॉर्ड इच्छा, ओन अकॉर्ड अंडर इन्स्टिगेशन. आणि हा जो ॲबेटरनी जी काय अबेटमेंट केली त्या अबेटमेंट नुसार हा अबेटेड पर्सन आहे काय करतो, टू डू, आणि त्या प्रकारे तो ती गोष्ट करतो, टू डू अंडर द इन्स्टिगेशन डुईंग अन ऍक्ट, आणि ती ऍक्ट करतो, डुईंग अन ऍक्ट विच इज अन ऑफेन्स. आणि जी काय ऑफेन्स आहे तो ऑफेन्स हा अबेटेड पर्सन करतो, की ज्याला जे अबेटॉरने अबेटमेंट केलेली आहे. दस टू कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स ऑफ अबेटमेंट. म्हणून हा जो ऑफेन्स ऑफ अबेटमेंट आहे, ऑफेन्स ऑफ अबेटमेंट हा कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी, हा घडण्यासाठी, हा ऑफेन्स आहे असं घडण्यासाठी तिथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. फर्स्ट आहे, तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. फर्स्ट आहे ॲबेटॉर. तिथं कोण असला पाहिजे, एक ॲबेटॉर असला पाहिजे, एक चिथावणी देणारा, इन्स्टिगेट करणारा, मदत करणारा, एड करणारा पर्सन असला पाहिजे, त्याला आपण म्हणतो ॲबेटॉर. ॲबेटॉर असला पाहिजे. फर्स्ट important points, important condition to constitute a crime, to constitute an offense of abatement, there must be abator. तिथे एक abator नावाचा व्यक्ती, abator पर्सन असला पाहिजे. सेकंड, ही मस्ट अबेट, आणि त्या अबेटॉरने ती गोष्ट अबेटमेंट केली पाहिजे. अबेटॉर आहे आणि त्यांनी काय केली पाहिजे, एखादी गोष्ट अबेटेड पर्सनला अबेटमेंट केली पाहिजे. फर्स्ट अबेटॉर, सेकंड ही मस्ट अबेट, त्यांनी ती गोष्ट अबेट केली पाहिजे, अबेटमेंट केली पाहिजे. थर्ड, ऍक्ट अबेटेड मस्ट बी अन ऑफेन्स, आणि जी काय ऍक्ट अबेटमेंट केलेली आहे ती ऍक्ट एक ऑफेन्स असली पाहिजे, एक ऑफेन्स असली पाहिजे. म्हणजे मदत केलेली आहे, इन्स्टिगेशन केलेलं आहे कुठल्या गोष्टीसाठी, की अशी गोष्ट आहे की ती एक ऑफेन्स आहे, एक क्राईम आहे. त्या गोष्टीसाठी, क्राईम करण्यासाठी किंवा ऑफेन्स करण्यासाठी जर ते अबेटमेंट असेल तर मग ती काय होईल, ऑफेन्स ऑफ अबेटमेंट होईल, ऑफेन्स ऑफ अबेटमेंट. Here we discussed the three important points to constitute the offense of abatement. There must be abator, thing must be abated, and that thing abated by abator, that thing is an offense, is an offense. Then there are three essential ingredients in that activity, in that offense, in that crime. Then that crime is known as of abatement. तर त्या क्राईमचं, त्या ऑफेन्सचं नाव आहे अबेटमेंट. अबेटॉर आहे, त्याने अबेटमेंट केली, आणि अबेटमेंट कशासाठी, ऑफेन्ससाठी. ह्या तिन्ही गोष्टी असेल तर तो ऑफेन्स कुठला झाला,
अबेटमेंट हा ऑफेन्स झालेला आहे. ओके, नेक्स्ट आहे अबेटमेंट. एक आपण केस लॉ पाहूया, मग तुमच्या लक्षात येईल. केस लॉज आहे. केस लॉज वरती नाव द्या केस लॉजचं. क्वीन, QUEEN, क्वीन वर्सेस मोहित. क्वीन, QUEEN, क्वीन वर्सेस मोहित. MOHIT, मोहित. The person who followed a woman preparing herself to be sati, SATI, sati on the PYRE pair of her husband and chanted, CHANTED, chanted Rama Rama, RAMA, Rama Rama, were held guilty of abetment, were held guilty of abetment, ABETMENT, abetment by instigation to lead that woman to commit suicide. Full stop. Their approval of the Women's Act by participation in the procession PROCESSION, procession, give encouragement to the lady to commit suicide. In this case law, we were discussing about the अबेटमेंट ऑफ इन्स्टिगेशन. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला इन्स्टिगेशन करतोय, प्रोत्साहन करतोय. अबेटमेंट ऑफ इन्स्टिगेशन कसं होतं हे ह्या केस लॉ मध्ये आपण पाहूया. ह्या केस लॉ मध्ये पहा, केस लॉचं नाव आहे क्वीन वर्सेस मोहित. आणि ह्या केस लॉ मध्ये पहा, पर्सन्स फॉलोड द वुमन. एक वुमन आहे आणि त्या वुमनला तिच्या पाठीमागे हे सर्व पर्सन चालतायत, फॉलोड करतायत. त्या वुमनच्या तिला पाठीमागे तिच्या फॉलोड करतायत. प्रिपेअरिंग हरसेल्फ, आणि ती वुमन आहे ती स्वतःला प्रिपेअर केलेली आहे फॉर द सती. ती वुमन सती चाललेली आहे. जुनी केस लॉ आहे, त्याच्यामुळे ही सती तिथं त्यावेळेस होती, प्रचलित होती. सती चाललेली आहे विन द पेअर ऑफ हर हजबंड. आणि तिच्या हजबंडच्या चितेवरती काय झालेलं आहे, हजबंडचा मृत्यू झालेला आहे. त्या अंत्ययात्रेमध्ये काय झालेलं आहे, तिनं सती म्हणून चाललेली आहे. आणि तिच्या पाठीमागं हे सर्व पर्सन्स फॉलोड करतात तिला, आणि तिच्या पाठीमागं चालतायत, हे सर्व फॉलोड करतायत. अँड चॅन्टेड, आणि ओरडतायत राम राम ओरडतायत तिला. म्हणजे तिला थोडक्यात प्रोत्साहन करतायत, इन्स्टिगेट करतायत, चिथावणी देतायत, इन्स्टिगेट करतायत, राम म्हणतायत. जेणेकरून राम म्हणल्यामुळे तिला काय होतं, इन्स्टिगेशन होतं. आणि इन्स्टिगेशन करण्यामुळे तिनं काय करते, सती व्हायला चाललेली आहे, सतीसाठी चाललेली आहे. देअर अप्रुव्हल,
अबेटमेंट ऑफ इन्स्टिगेशन, मग त्यांच्याकडून ह्या सर्व पर्सन कडून का कुठला ऑफेन्स झालेला पहा, अबेटमेंट बाय इन्स्टिगेशन, ह्या सर्व पर्सनने हा जो ऑफेन्सेस आहे, ऑफेन्स ऑफ इन्स्टिगेशन तो केलेला आहे. लीड टू दॅट वुमन टू कमिट सुसाईड, की त्या ऑफेन्समुळे ती वुमन लीड होते टू कमिट अ सुसाईड, तिनं काय करायला लागलेले, सुसाईड करायला लागलेले, म्हणजे तिच्या नवऱ्याच्या चितेवरती तिनं उडी घेत आहे, ती चितेमध्ये तिनं स्वतःला सुसाईड करत आहे त्याच्यामध्ये. देअर अप्रुव्हल ऑफ वुमन्स ऍक्ट्स बाय पार्टिसिपेशन इन प्रोसेशन, मग हे जे सर्व पार्टिसिपेशन केलेले पर्सन्स आहेत ते सर्व काय झालेले आहेत, प्रोसेशन गेव एनकरेजमेंट, ते सर्वजण तिला प्रोत्साहन देतात, एनकरेजमेंट करतात. लेडी टू कमिट अ सुसाईड, लेडी टू कमिट अ सुसाईड, त्या लेडीला काय करतात, हे सुसाईड करण्यासाठी प्रोत्साहन करतात, एनकरेजमेंट करतात. पण therefore all these persons who chanted, who followed that woman to prepare herself on pair of his husband and make herself a sati, then all persons are liable for punishment to abatement to commit a suicide, abatement to commit a suicide. म्हणून हे सर्व पर्सन कसे झाले, liable for punishment for offense, that offense is abatement to commit suicide, abatement to commit suicide. Okay, there is one minute is remaining, then anybody can having doubts regarding this abatement, they can ask. ठीक आहे, अनम्यूट करा आणि कोणाला काय डाउट्स असतील तर नो सर, कोई डाउट नहीं है. हाँ सर कोई डाउट नहीं है. नहीं डाउट्स, ठीक है, नहीं सर. सिंपल आहे. वन पर्सन हेल्प टू अनदर पर्सन, then those person who help to another person, that person is known as abator and he is liable for punishment under the heading of this offense abatement. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला अबेटमेंट साठी प्रोत्साहन करत असेल, मदत करत असेल, तर जो पर्सन मदत करतोय त्या पर्सनला काय झालं, पनिशमेंट प्रोव्हाइड होईल. मग कुठल्या ऑफेन्ससाठी जे पनिशमेंट आहे तीच पनिशमेंट ह्या पर्सनला पण.